गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण पाठाच्या शेवटच्या भागाकडे आलेलो आहोत. नायट्रोजन चक्र. नायट्रोजन चक्र या महत्त्वाच्या नायट्रोजन या मूलद्रव्याचं आपल्याला चक्र पाहायचं आहे. मागच्या ह्याच्यामध्ये आपण कार्बन चक्र, ऑक्सिजन चक्र आणि इतर रासायनिक चक्राचा अभ्यास केला. तर हे नायट्रोजन चक्र जे आहे अतिशय महत्त्वाचं. तर तसे सगळेच मूलद्रव्ये आपल्याला महत्त्वाचे असतात, पण नायट्रोजनचा आपण जर विचार केला तर हा आपल्या वाढीसाठी, जे आपण वाढ हे सजीवांचं लक्षण आहे, तर वाढीसाठी आपल्याला मुख्यतः नायट्रोजनची आवश्यकता असते. तर हे नायट्रोजनयुक्त घटक किंवा अन्न घटक कुठले आहेत? तर आपल्याला जे प्रथिने आणि डाळी किंवा ज्याला आपण कडधान्ये म्हणतो, प्रथिने आणि डाळी किंवा कडधान्ये यामध्ये मुख्यतः नायट्रोजन हा घटक असतो. बाकी काल तुम्ही कर्बोदके पाहिलात. कर्बोदकामध्ये C6H12O6, कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे 3 प्रमुख घटक त्याच्यामध्ये असतात, है ना. मग आता त्याच्यामध्ये तुम्हाला नायट्रोजन हा घटक खूप कमी प्रमाणात, ज्याचं प्रमाण जास्त आहे त्याचे तुम्हाला इथं दिलेले असतात घटक. नायट्रोजनचं प्रमाण अतिशय कमी असतं कर्बोदकामध्ये, स्निग्ध पदार्थामध्ये. तर ते कडधान्यामध्ये जास्त असतं N हा घटक, नायट्रोजन हा घटक. म्हणून आपल्या आहारामध्ये आपल्याला वाढीसाठी या कडधान्याची, डाळींची आवश्यकता असते. ते जास्त प्रमाणात आपल्या आहारात असणं गरजेचं असतं. तर हे वाढीसाठी आवश्यक असतो. आणि मग हा नायट्रोजन हा घटक वनस्पतीला कुठून मिळतो? तर आपण हवेच्या घटकामध्ये तुम्ही पाहिलेलं आहे की हवामध्ये जवळपास 78% नायट्रोजन असतं. 78% नायट्रोजन असतं. साधारणतः जवळपास 21% ऑक्सिजन हा घटक असतो. त्याच्यानंतर 0.3% आपण बघितलं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण असतं. परत इतर वायू असतात. म्हणजे आता हेच बघा, 8 आणि 1 9 झालं, 99% तर नायट्रोजन आणि ऑक्सिजनच आहेत. फक्त 1% इतर घटक असतात. हे 0.03%, 0.03% असतं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण. तर हे नायट्रोजन आणि ऑक्सिजन प्रचंड प्रमाणात आपल्याला आपल्या हवेमध्ये नायट्रोजन असतो. आणि तो जो असतो नायट्रोजन, मग आपण आता जसं ऑक्सिजन म्हणजे अन्नासाठी आपण ह्या हवेतल्या ऑक्सिजनचा वापर करत नाही, कार्बन डायऑक्साईडचा वापर करत नाही. करतात ते वनस्पती, आणि वनस्पती त्या कार्बन डायऑक्साईडपासून अन्न तयार करतात आणि ते अन्न आपण घेत असतो. तसंच श्वसनासाठी आपण ऑक्सिजन घेत असतो. पण हा नायट्रोजन आपल्या स्वतःच्या किंवा मानवी प्राण्यांसाठी काही उपयुक्त आहे का? नाही. रेणूच्या रूपामध्ये जो ऑक्सिजन आहे, रेणू म्हणजे N2, फक्त N लिहिलात की त्याला म्हणायचं संज्ञारूपी, म्हणजे अणू आहे तो नायट्रोजनचा. पण हवेमध्ये जो N असतो तो N2च्या रूपात असतो, रेणूच्या रूपामध्ये. मग आपण ह्या नायट्रोजनचं प्रमाण एवढं जास्त असून सुद्धा आपण तो नायट्रोजन म्हणजे प्रत्यक्षपणे आपण आपल्या ह्याच्यासाठी आपण त्याचा वापर करत नाही. जसं आपल्याला तर म्हणजे वापर करता येत नाही, तसंच वनस्पतींना सुद्धा हवेतील नायट्रोजनचा किंवा त्या रेणूच्या रूपातल्या नायट्रोजनचा वापर करता येत नाही वनस्पतींना. म्हणजे वनस्पतीसुद्धा रेणवीय ऑक्सिजन, नायट्रोजन घेऊ शकत नाही. मग काय करावं लागतं? तर ह्या रेणूच्या रूपामध्ये जो नायट्रोजन आहे, त्या नायट्रोजनचं नायट्रोजनच्या संयुगामध्ये रूपांतर करावं लागतं. नायट्रोजनची संयुगे, त्याचं नायट्रोजनच्या संयोगामध्ये, म्हणजे नायट्रोजनच्या इतर मूलद्रव्याशी जर संयोग झालेला असेल तर आपण त्याला संयोगे म्हणतो. म्हणजे एकतर ह्या नायट्रोजनचा ऑक्सिजन बरोबर संयोग व्हावा, नायट्रोजन ऑक्साईड तयार व्हावं, किंवा नायट्रोजनचाच ऑक्सिजनच्या रेणूबरोबर संयोग होऊन नायट्रोजन डायऑक्साईड तयार व्हावं,
किंवा नायट्रोजन ट्रायऑक्साईड, नायट्रेट पण म्हणतो आपण त्याला, किंवा हायड्रोजन आणि ऑक्सिजन बरोबर संयोग पाहून HNO3, ही अशी वेगवेगळी संयुगे तयार होणं गरजेचं असतं. आणि जेव्हा ह्या N2चं, ज्याला आपण आत्ताच सांगितलं, रैनवीय म्हणजे रेणूच्या रूपामध्ये असलेला नायट्रोजन, मग ह्या रैनवीय नायट्रोजनचं जेव्हा नायट्रोजनच्या संयुगामध्ये रूपांतर होतं तेव्हाच वनस्पती तो नायट्रोजन घेऊ शकतात. हवेतील नायट्रोजन वनस्पती घेऊ शकत नाहीत. अन्न तयार करत असताना त्यांना नायट्रोजनची अत्यंत आवश्यकता असते, पण ते घेऊ शकत नाहीत. मग ह्याला नायट्रोजनला, रैनवीय नायट्रोजनला नायट्रोजनच्या संयोगामध्ये रूपांतर करणं गरजेचं असतं. आणि हे जे चक्र आहे, हवेतील नायट्रोजनचं नायट्रोजनच्या संयुगामध्ये रूपांतर होणं, आणि मग हे जर नुसतं संयुगामध्ये रूपांतर होऊन जमलं असतं का? नाही. मग हळूहळू हवेतील नायट्रोजनचं प्रमाण कमी झालं असतं. पण अजूनही आपण बघतो हवेमध्ये 78% नायट्रोजन आहेच. मग परत काय होतं, या नायट्रोजनच्या संयोगाचं परत रैनवीय नायट्रोजनमध्ये रूपांतर होतं. म्हणजे हे चक्र असं जे आहे ते चालूच राहतं. याला म्हणायचं नायट्रोजनचे चक्र. तर ह्या नायट्रोजन चक्रामध्ये आता नेमकं काय होतं आपण पाहूयात. तर ह्या नायट्रोजन चक्रामध्ये मुख्यतः 2 प्रक्रियांचा समावेश होतो. 2 क्रिया. पहिलं जे आहे त्याला म्हणायचं नायट्रोजनचे स्थिरीकरण, नायट्रोजनचे स्थिरीकरण. नायट्रोजन स्थिर करणे म्हणजे वनस्पतीला त्याच्यासाठी घेता येणं, त्या रूपामध्ये योग्य रूप त्याचं देणं. योग्य रूप आत्ताच कोणतं सांगितलं, म्हणजे N2चं NO मध्ये, NO2 मध्ये, NO3 मध्ये, HNO3 मध्ये किंवा इतर कुठल्याही असंख्य संयुगे आहेत त्याच्यामध्ये रूपांतर करणं. याला म्हणायचं नायट्रोजनचे स्थिरीकरण. मग हे, आणि दुसरा जो महत्त्वाचा जो टप्पा आहे तो म्हणजे विनायट्रीकरण. विनायट्रीकरण विनायट्रीकरण म्हणजे आत्ता सांगितलं चक्राचा दुसरा भाग. विनायट्रीकरणामध्ये काय होतं, हे जो NO तयार झालेला आहे किंवा NO2 तयार झालेला आहे किंवा NO3 तयार झालेला आहे त्याचं N2 मध्ये रूपांतर करणे. म्हणजे Na, NO2, NO3 याचं N2 मध्ये रूपांतर करणं, त्याला आपण विनायट्रीकरण असं म्हणतात. म्हटलं तर असं हे 2 प्रक्रियाचा समावेश होतो. पहिल्या टप्प्यामध्ये रैनवीय नायट्रोजनचं नायट्रोजनच्या संयुगात रूपांतर होतं, आणि दुसरं नायट्रोजनच्या संयुगाचं परत नायट्रोजनच्या रेणूमध्ये रूपांतर होतं आणि ते हवेमध्ये परत सोडलं जातं. म्हणजेच काय होतं या टप्प्यामध्ये, इथं पहिल्यांदा हवेतील नायट्रोजनचं नायट्रोजनच्या संयुगात रूपांतर होतं, हवेमध्ये जो नायट्रोजन आहे, या हवेतील नायट्रोजनच्या संयुगात रूपांतर होतं. या प्रक्रियेला आपण नायट्रोजनचे स्थिरीकरण म्हणतो. म्हणजे हे जो टप्पा आहे याला म्हणायचं नायट्रोजनचे स्थिरीकरण, है ना. आणि मग दुसऱ्या टप्प्यामध्ये काय होतं, तर दुसऱ्या टप्प्यामध्ये नायट्रोजन जे स्थिरीकरण झालेलं आहे त्याचं
परत रैनवीय नायट्रोजनमध्ये रूपांतर होतं. त्या प्रक्रियेला म्हणायचं आपण विनायट्रीकरण. आता परत आपण पहिल्यांदा त्याचा टप्पा पाहूयात. पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे नायट्रोजनचे स्थिरीकरणामध्ये नेमकं काय होतं. कशाला म्हणतात म्हणून सांगितलं नायट्रोजनचे स्थिरीकरण. नायट्रोजनचे स्थिरीकरण म्हणजे काय? हवेतील नायट्रोजनच्या संयुगामध्ये रूपांतर होणे. हवेतील नायट्रोजनच्या संयुगामध्ये रूपांतर होणं त्याला म्हणायचं नायट्रोजनचे स्थिरीकरण. म्हणजे हवेतील नायट्रोजन कशाच्या रूपात असतो? N2च्या रूपात असतो. मग त्याचं कशामध्ये रूपांतर करायचं? एक तर NO, NO2, NH3, NH4, NO3, HNO3 इत्यादी. मग हे जे टप्पा आहे हे 2 टप्प्यामध्ये ह्या N2चं ह्या नायट्रोजनच्या संयुगामध्ये रूपांतर होत असतं. तर पहिला टप्पा कोणता आहे? तर पहिला टप्पा आहे अमोनियाकरण. अमोनियाकरण आता नावावरूनच लक्षात येतं. अमोनियाकरण म्हणजे अमोनिया तयार होणे. अमोनिया तयार होणे म्हणजेच काय? जो आपण N2 घेतलेला आहे या N2चं अमोनियाचं रेणुसूत्र आहे NH3. N2चं NH3 मध्ये रूपांतर होण्याच्या क्रियेला म्हणायचं अमोनियाकरण. म्हणजे सुरुवातीला काय होतं? हवेतला जो नायट्रोजन जो रेणूच्या रूपात आहे त्याचं अमोनिया रेणूमध्ये रूपांतर होतं. त्याला म्हणायचं अमोनियाकरण. आणि दुसरा जो टप्पा आहे त्याला म्हणायचं नायट्रीकरण. आता नायट्रीकरण म्हणजे काय? पहिल्या टप्प्यामध्ये जो हा अमोनिया तयार झालेला आहे, हा जो NH3 तयार झालेला आहे, या NH3चं नायट्रीकरण होणं म्हणजे नायट्रोजनच्या संयुगामध्ये रूपांतर होणं म्हणजे NO मध्ये किंवा NO2 मध्ये किंवा NO3 मध्ये किंवा HNO3 मध्ये रूपांतर होणे. झालं का? म्हणजे हा जो N2 होता त्या N2चं इथं रूपांतर झालं. म्हणजे हवेतील नायट्रोजनच्या संयुगात रूपांतर झालेलं आहे. याला आपण नायट्रोजनचे स्थिरीकरण असं म्हणतो. म्हणजे नायट्रोजनचे स्थिरीकरण 2 टप्प्यामध्ये होत असतं. पहिला टप्पा आहे अमोनियाकरण आणि दुसरा टप्पा आहे नायट्रीकरण. अमोनियाकरणमध्ये रैनवीय नायट्रोजनचं अमोनियामध्ये रूपांतर होतं. तर नायट्रीकरणामध्ये अमोनियाचं नायट्रोजनच्या संयुगामध्ये रूपांतर होतं. आता हे पण नायट्रोजनचं एक संयुगाचं रूपच आहे. संयुग म्हणजे 2 किंवा 2पेक्षा अधिक मूलद्रव्य. आता इथं नायट्रोजन आहे, हायड्रोजन आहे, म्हणजे हे संयुगच आहे. पण पहिल्यांदा या संयुगामध्ये अमोनियामध्ये रूपांतर होतं आणि नंतर त्याच्या दुसऱ्या संयुगामध्ये रूपांतर होतं. त्याला म्हणायचं नायट्रोजनचे स्थिरीकरण. मग हा जो आता NO किंवा NO2 वगैरे तयार झालेला आहे या रूपातला नायट्रोजन वनस्पती घेऊ शकतात. मग आता हे राहतं मुख्यतः जमिनीमध्ये क्षाराच्या रूपात, ज्याला तुम्ही खत म्हणता साध्या सोप्या भाषेमध्ये. युरिया खत नाव ऐकलेलंच आहे तुम्ही सगळ्यांनी. युरिया खत किंवा इतरही जी काही खतं असतात ती खतं म्हणजे नेमके काय असतात? तर हे नायट्रोजनची संयुगे असतात, संयुगाचे रूप. ती आपण वनस्पतीला पुरवत असतो आणि वनस्पतीची वाढ होत असते, कारण वाढीसाठी नायट्रोजन हा घटक आवश्यक असतो. तर असं नायट्रोजनच्या स्थिरीकरणामध्ये आपण बघितलं की रैनवीय नायट्रोजनच्या संयुगात रूपांतर झालं. आता हे नायट्रोजनचं हे घेतले वनस्पती, या N2चं याच्यामध्ये रूपांतर झालं. मग त्यावेळेस काय होईल? आता हळूहळू हवेतील नायट्रोजनचं प्रमाण कमी होईल. मग एक वेळ अशी आली असती की नायट्रोजन हवेतील संपून गेलं असतं, कारण त्याचं N2 आता राहणारच नाही, त्याचं इतर संयुगात रूपांतर झालं. पण आपण अजूनही हवेतील नायट्रोजनचं प्रमाण 78च लिहितो. का लिहितो? कारण काय होतं? कारण या N2चं हे जे नायट्रोजनची संयुगे आहेत याचं परत N2 मध्ये रूपांतर होतं, उलट अशी चक्र तयार होतं. म्हणजेच हे जी नायट्रोजनची जी संयुगे आहेत
या नायट्रोजनच्या संयुगाचं परत रैनवीय नायट्रोजनमध्ये रूपांतर होणे, हा चक्राचा दुसरा भाग झाला. त्याला आपण विनायट्रीकरण म्हणतो. ठीक आहे. तर दुसरा चक्राचा भाग आहे विनायट्रीकरण. विनायट्रीकरण विरुद्ध क्रिया, नायट्रीकरणाची विरुद्ध क्रिया. मग आता विनायट्रीकरणमध्ये काय होतं, तर विनायट्रीकरणामध्ये हा जो NO आहे, NO2 आहे, NO3 आहे, HNO3 आहे, ह्या सगळ्याचं काय होतं, परत N2 मध्ये रूपांतर होतं. म्हणजेच नायट्रोजनच्या संयुगाचे नायट्रोजनच्या रेणूमध्ये नायट्रोजनच्या रेणूत रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला विनायट्रीकरण करतात. आता ही क्रिया कोण करतात, सूक्ष्मजीव करतात. जेव्हा प्राणी किंवा वनस्पती जेव्हा मृत पावतात, फक्त प्राणी किंवा वनस्पती मृत पावल्यावरच नाही, तर मानवाची किंवा प्राण्यांची वनस्पतीची जी विष्ठा असते, जे टाकाऊ पदार्थ असतात, ते टाकाऊ पदार्थामध्ये हे नायट्रोजनयुक्त पदार्थ असतात आणि त्याचं परत सूक्ष्मजीव विघटन करतात आणि त्याचं परत N2 मध्ये रूपांतर करतात. म्हणून तुम्ही बघा, एखाद्या ठिकाणी जर तुम्ही गोठा असेल, मुताऱ्या, सार्वजनिक मुताऱ्या वगैरे असतील, तर तिथं गेल्यानंतर आपल्याला विशिष्ट असा उग्र वास येतो, कारण त्याच्यामध्ये असणाऱ्या ह्या नायट्रोजनच्या संयुगाचं तिथं विघटन होत असतं आणि ह्या विघटन झाल्यानंतरच या सगळ्याचं रूपांतर N2 मध्ये होत असतं आणि हाच N2 परत हवेमध्ये मिसळला जातो. परत हवेतील N2 वनस्पती म्हणजे काही क्रिया होतात आणि त्या क्रियेमुळं या N2चं परत नायट्रोजनच्या संयुगामध्ये रूपांतर होत असतं. म्हणजे असं हे चक्र चालूच असतं. ठीक आहे. मग आता हे जे चक्र आहे, मग हे कोण करतं नेमकं. आता विनायट्रीकरण तर बघितलं आपण, सूक्ष्मजीव करतात. तर मग नायट्रीकरण करण्यासाठी सुद्धा किंवा अमोनियाकरण करण्यासुद्धा काही सूक्ष्मजीव आपल्याला आवश्यक असतात. मग कोणते कोणते हे सूक्ष्मजीव आहेत, तर हे नाव ऐकलं असेल तुम्ही, रायझोबियम. रायझोबियम ऐकलंय. रायझोबियम, नॉस्टॉक, ॲनाबिना ऐकलंय, नीलहरित शैवाळ, असे काही सूक्ष्मजीव आहेत जे काय करतात, नायट्रोजनचं स्थिरीकरण घडवून आणत असतात. म्हणजेच रैनवीय नायट्रोजनचं नायट्रोजनच्या संयुगामध्ये रूपांतर करून आणत असतात. हे रायझोबियम कुठं असतात माहिती आहे. जर तुम्ही द्विदल वनस्पतीचे एखादं छोटंसं रोपटं उपटा, सगळं भुईमुगाचं वगैरे तुम्ही बघा, ढाळे वगैरे लागले असतील त्याला मोठा, त्याला गाठी दिसतात. त्याची मुळं असतील अशी, तर तिथं तुम्हाला अशी छोटी छोटी गाठी दिसतात. या गाठींमध्येच रायझोबियम हे सूक्ष्मजीव असतात. मग हे काय करतात, हे सूक्ष्मजीव, इथं आता त्याच्या भोवती सगळी हवा आहे अशी इथं, मग या हवेतील नायट्रोजन घेतात आणि त्याचं नायट्रोजनच्या संयुगामध्ये रूपांतर करतात. मग ह्यांनी तयार केलेले हे संयुगे इथले वनस्पती घेतात आणि त्याच्या बदल्यामध्ये त्या रायझोबियमला अन्न देतात. त्याला सहजीवी जीवाणू म्हणतात. एकमेकाच्या सहकार्याने राहणारे. नायट्रोजनला म्हणजे वनस्पतीला हवेतील नायट्रोजन घेता येत नाही आणि रायझोबियमला, सूक्ष्मजीवाला, आपलं अन्न तयार करता येत नाही. मग हे एकमेकाचं सहकार्य करतात. रायझोबियम नायट्रोजनचं स्थिरीकरण करून वनस्पतीला देतात आणि वनस्पती त्याच्या बदल्यात रायझोबियमला अन्न देतात. मग असे एकमेकाच्या सहकार्याने राहणाऱ्याला सहजीवी जीवाणू म्हणायचं. सहजीवी जीवाणू, सहजीवन, लक्षात. तर हे अशा प्रकारे आपण नायट्रोजन चक्रामध्ये, इथं तुम्हाला थोडीशी आकृती आहे ती दाखवते तुम्हाला कशा प्रकारे इथं होतं. पहा, इथं तुम्हाला दिलेलं आहे. इथं सुरुवातीला नायट्रोजन आहे इथं हवेमधला,
इथं पहा हवेतील नायट्रोजन आहे, हे पहा हा नायट्रोजन. आणि पाऊस पडत असताना सुद्धा, विजा वगैरे चमकत असताना सुद्धा ही क्रिया होत असते. मग या नायट्रोजनचं इथं बघा NH4मध्ये, NO2मध्ये, NOमध्ये, NH3मध्ये रूपांतर झालेलं आहे. इथं काही तुम्हाला सूक्ष्मजीव दाखवलेले आहेत आणि ह्याच्यामुळं ह्या N2चं NH4, NO2, NO, NH3मध्ये रूपांतर होतं. याला म्हणतो आपण नायट्रोजनचे स्थिरीकरण. आणि इथं बघा विष्ठा वगैरे, प्राण्यांची विष्ठा किंवा वनस्पतीची विष्ठा वगैरे बघितलं तर मग त्याचं ते परत काय करतात, ह्या NO2चं N2मध्ये, NH3चं N2मध्ये असं हे रूपांतर करतात आणि हे चक्र असं चालू राहतं. अशा प्रकारे नायट्रोजन चक्र संपुष्टात येत असतं. ठीक आहे, तर इथंच आपण आज थांबूयात. हॅव अ गुड डे.